गंगेश्वरवरून येताना भूक लागली, सो जेवलो थोडंसं. जेवायला 3:30 झाले. जेवून आम्ही निघालो राम मंदिराकडे, जे सोमनाथमध्ये आहे. राम मंदिराचं दर्शन घेतलं आणि तिथून निघालो. तिथून आम्ही शारदापीठला आलो. तिथे कामनाथ महादेव मंदिर आहे. महादेवाचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो त्रिवेणी संगमला. अरे काय करते का ह्याच्यात? चला ना पुढे व्हा. या दोघींची नोकझोक ना चालू, जाऊ तिथे चालू, सगळं पटायचं नाही. हा त्रिवेणी संगम, जो 3 नद्यांचा संगम आहे, हिरण, कपिल आणि सरस्वती. आता आम्ही आलोत भालका तीर्थ. हा तो तीर्थ आहे जिथे महाभारत युद्धानंतर यादव कुळामध्ये वाद झाले आणि आपापसात लढून ते नष्ट झाले. आणि या सगळ्या गोष्टीमुळे श्रीकृष्ण विचलित झाले आणि त्यानंतर ते विचलित होऊन एका झाडाखाली योग समाधीत विश्रांती घेत होते. तेव्हा जरा नावाच्या शिकाऱ्याने श्रीकृष्णाच्या पायावर हरणाचं मुख समजून बाण मारला. तीच ही जागा. आणि इथे अजूनपर्यंत तो झाड आहे, ज्या झाडाखाली श्रीकृष्ण बसले होते. हा बघा तो झाड. आणि माफी मागत असलेला जरा नावाचा शिकारी. आता इथून आम्ही चाललोत बाणगंगाला, जिथे जरा नावाचा जो शिकारी होता तो या 2 महादेवाच्या पिंडीची पूजा करायचा. त्या या 2 पिंड्या आहेत समुद्रामध्ये, म्हणून या जागेला बाणगंगा हे नाव पडले आहे. व्हिडिओ छोट्या झाल्यात कारण टाईम लिमिट आहे. सो तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि फॉलो पण करा हो.